चला मैत्रिणींनो, आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मटरची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, थोडासा वाटाणा घेतलेला आहे, काजूचे 4-5 काप घेतलेले आहे, 1 तमालपत्री घेतलेले आहे, 1 वेलची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 200 ग्रॅम पनीरचे काप घेतलेले आहेत, 2 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 2 चमच गरम मसाला घेतलेला आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे, त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते, ते आता गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये मी हा कांदा फ्राय करून घेतला आहे. कांदा सोनेरी रंगावर या ठिकाणी फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा फ्राय झालेला आहे. थोडंसं तेल यातलं नितळवून बाजूला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या ताटात. त्यानंतर या तेलामध्ये टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि काजूचे तुकडे, एक या ठिकाणी तमालपत्रीचं पान, या ठिकाणी 1 वेलची, आलं लसूण या ठिकाणी याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. मऊ होण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. त्याचा झाकण घेऊन 2 मिनिटं ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर या ठिकाणी बघू शकता आपलं टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे. हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी फ्राय केलेला कांदा, त्यानंतर 2 टोमॅटो भाजून घेतलेले आहेत, काजूचे तुकडे, आलं लसूण आणि वेलची आणि तमालपत्र. 200 ग्रॅम पनीरसाठी 2 या ठिकाणी 2 पनीरचे क्यूब घालायचे आहेत तुकडे. आता हे सर्व थंड झाल्यानंतर याची पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. आपण सर्व मिश्रणाची पाणी न घालता पेस्ट करून घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालत आहे. आता या तेलामध्ये थोडंसं कोमट तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा हळद घालत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला घालत आहे. 2 चमच या ठिकाणी मी लाल तिखट घालत आहे. माझ्याकडे चिकन किंग मसाला आहे, तो मी यामध्ये घालत आहे. हे सर्व मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत, नाहीतर मसाले करपले जातात. त्यामध्ये जे मटार आहेत ते घालायचे आहेत. हे सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे. तेल सुटेपर्यंत हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची ग्रेव्ही करण्यासाठी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मला ग्रेव्ही कशी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता. ग्रेव्हीसाठी लागणारं पाणी घालत आहे. अशी आपण थोडं मीठ घातलेलं होतं, थोडंसंच मीठ घालायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर याच्यामध्ये हे जे आपले पनीरचे क्यूब आहेत ते घालायचे आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
ह्याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मटर पनीर भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी ही मटर पनीर भाजी तयार झाली आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर इथे बघू शकता मस्त अशी आपली मटर पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर इथे आपली मस्त अशी हॉटेल सारखी मटर पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर तुम्ही ही करून पहा अशी मटर पनीर ग्रेव्ही आणि मला कमेंटद्वारे सांगा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.